इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य. रसिक श्रोते हो, नमस्कार. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी वंदना मुसळे आपलं मनःपूर्वक स्वागत करते. गणपत विघ्न हरण गजानन गणपत विघ्न हरण विराजित चंद्रमा गणपत विघ्न हरण गजानन गणपत विघ्न हरण विघ्न हरण विघ्न हरण गजानन. श्रोते हो, या आहेत हार्मोनियम आणि गायन विशारद प्राजक्ता लेले जोगळेकर. आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या कलाप्रवासाविषयी. प्राजक्ताताई नमस्कार, तुमचं कार्यक्रमात स्वागत. धन्यवाद. प्राजक्ताताई, तुमचा हा प्रवास आपण जाणून घेणारच आहोत, पण मला सांगा, तुम्हाला गायनाची आणि हार्मोनियम वादनाची आवड कशी निर्माण झाली? मुळात मी असं सांगेन की ही आवड मला माझ्या आईकडून आलेली आहे. अरे वा. कारण माझ्या आईचं माहेर हे रत्नागिरीजवळच्या सडिये पिरंदवणे गावातलं. नटवर्य शंकर घाणेकर हे माझ्या आईचे सख्खे काका. अरे वा. त्याच्यामुळे घाणेकरांच्या घरातच नाटक, साहित्य, संगीत, कला ह्या सगळ्या विषयांचा एक वारसा म्हणू आपण, जो अगदी आत्तापर्यंत आलेला आहे. त्याच्यामुळे माझ्या आईकडून ही आवड माझ्यात आलेली आहे. माझी आई उत्तम गाते, ती उत्तम कविता करते. माझी मावशीही छान गाते. क्या बात आहे. त्याचप्रमाणे माझे दोन्ही मामा ते तर म्हणजे नाटक, वादन, गायन सगळ्यामध्येच निपुण आहेत. त्याच्यामुळे ही सगळी आवड आजोळ होऊन आईकडून आलेली आहे आणि माझ्या वडिलांनी त्याला पूर्णतः प्रोत्साहन दिलेलं आहे. अरे वा, खूपच छान. म्हणजे आपण जे म्हणतो ना की बाळकडू, ते बाळकडू तुम्हाला अगदी लहानपणापासून तुमच्या माहेरून मिळालं असं म्हणायला हरकत नाही. हो हो. मला सांगा, गायन आणि वादन शिकण्यासाठी वयाच्या कितव्या वर्षी सुरुवात केली? मला वाटतं की शाळेत असताना, अगदी म्हणजे 1ली ते 4थीमध्ये असताना आमच्या शाळेच्या बाई अभ्यंकरबाई, तर त्या खूप गाणी बसवायच्या. बरं. बडबड गीतं वगैरे असं सगळं. आईच्या माझ्या त्यांनी हे लक्षात आणून दिलं की तुमच्या मुलीचा आवाज ना छान आहे. त्याच्यामुळे माझ्या आईने मला सांगितलं की तू गायन शिक, म्हणजे आमचं ते राहून गेलंय हां. तर तू ते करावंस. पण त्यावेळेस असं झालं की मला गायनापेक्षा सुद्धा हार्मोनियमची जास्त आवड होती. त्याच्यामुळे मी साधारण 4थीत वगैरे असताना असेल मला वाटतं, हिरेमठ सरांकडे हार्मोनियम शिकायला सुरुवात केली. 2 वर्ष मी त्यांच्याकडे शिकले आणि त्यानंतर 7वी-8वी पासून विजय रानडे यांच्याकडे मी हार्मोनियमचं शिक्षण सुरू केलं. आणि मग हार्मोनियम शिकता शिकता तुम्हाला गायनाची आवड निर्माण झाली की कसं? हो, म्हणजे मला असं वाटतं मुळात की शाळा हा सगळ्याचा पाया असतो. बरोबर. आपलं सगळं आयुष्य तिथे घडायला सुरुवात होते. नक्कीच. तर फाटक हायस्कूलमध्ये गेल्यानंतर ती गाण्याची आवड अजून जास्त वाढीस लागली असं मी म्हणेन. कारण फाटक हायस्कूलमध्ये त्यावेळेस संगीताला अत्यंत पोषक वातावरण होतं. स्वरदा जोशी ज्या आमच्या संगीत शिक्षिका होत्या, त्या आणि मिलिंद टिकेकर सर जे उत्तम तबला वाजवायचे. हो. तर हे दोघं जण आम्हाला वेगवेगळ्या स्पर्धांना घेऊन जायचे. अगदी आकाशवाणीमध्ये सुद्धा त्यांनी आम्हाला शाळेतून आणलेलं आहे रेकॉर्डिंगसाठी त्यावेळेस. तर त्यांच्यामुळे असेल कदाचित, आवड जी लहानपणापासून होतीच पण ती वाढीच लागली. आणि रानडे सरांच्या नंतर असं लक्षात आलं की हार्मोनियम तू छान वाजवतेस, हळूहळू तू परीक्षा देतेस, पुढे जातेस, चांगली गोष्ट आहे, पण तुझा आवाज त्याच्यापेक्षा जास्त छान आहे. आणि त्यांनी मला असं सांगितलं की वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये तू भाग घेतेस, बक्षिसं मिळत आहेत, नवीन नवीन गाणी बसवतेस, आम्ही तुझ्याकडून बसवून घेतोय. ही सगळी कितीही चांगली गोष्ट असली तरी शास्त्रीय संगीताचे संस्कार गळ्यावरती असणं फार गरजेचं आहे. नक्कीच. तर माझं ऐकशील तर तू गायन म्हणजे आपलं जे भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत आहे ते शिकण्यासाठी तू एखाद्या छान उत्तम गुरुकडे जावंस. म्हणजे हे खरं तर मला रानडे सरांनी सुचवलं. तेही त्यावेळेस गाणं शिकवत होते, पण ते मला म्हणाले की तू एखाद्या
स्त्री शिक्षिकेकडे गेलं पाहिजे, तर ते तुझ्या गळ्यासाठी ते उत्तम होईल. त्याच्यामुळे सरांनी मला ज्या माझ्या गुरु आहेत हां. त्यांचं नाव सांगितलं आणि त्यावेळी मी सौ मुग्धा भट सामंत, ज्या हं. रत्नागिरीतल्या अत्यंत प्रथितयश गायिका आहेत, हो. त्यांच्याकडे मी गाणं शिकायला सुरुवात केली. आणि मुग्धा मॅडम हे माझ्या आयुष्यातलं, माझ्या सांगीतिक वाटचालीमधलं म्हणेन मी, एक खूप छान सोनेरी पान आहे. क्या बात आहे. मला असं वाटतं की एक कलाकारच दुसऱ्या कलाकाराला जास्त चांगल्या प्रकारे ओळखू शकतो आणि रानडे सरांनी तुमच्यातली ती कला चांगली ओळखली आणि मग त्यांनी मुग्धा भट सामंत मॅडमचं नाव सुचवलं. बरं, मला तुम्हाला अजून एक विचारावंसं वाटेल की गुरु हा मार्गदर्शक असतोच आपला, पण त्यांचं मार्गदर्शन घेत असताना त्यांच्याकडून तुम्हाला काय काय शिकायला मिळालं आणि त्यांच्यातल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला आवडतात? मुग्धा मॅडमबद्दल जर का मी बोलायला सुरुवात केली ना, तर मला असं वाटतं हा सगळा वेळ त्यातच निघून जाईल. कारण इतक्या वर्षांच्या इतक्या आठवणी आहेत. पण तरी अगदी मोजक्या शब्दात सांगायचं झालं तर रियाज कसा करावा, हां. तो कधी करावा, इथपासून ते स्टेजवरती गाणं कसं असावं, त्याच्यामुळे मॅडमचा खरंच खूप मोठा अनुभव आहे. एकतर हं. त्यांनी खूप मोठ्या मोठ्या मैफिलींमध्ये गाणं केलेलं आहे, तर ते त्यांनी ना आमच्यामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. हं. आणि मी एक नशीबवान आहे या बाबतीत की आत्तापर्यंत मी ज्या ज्या गुरूंची नावं घेतली, म्हणजे ते शाळेतले शिक्षक असतील, संगीत शिक्षक रानडे सर असतील, त्याच्या आधीचे हिरेमठ सर असतील किंवा मुग्धा मॅडम असतील, ह्या सगळ्यांनी ना हातचं राखून कधीच शिकवलं नाहीये. खरंय. म्हणजे मला असं वाटतं अजूनसुद्धा हं. की मीच कदाचित कुठेतरी कमी पडत असेन, इतकं त्यांच्याकडे आहे हं. आणि इतकं ते देत आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी असं म्हणेन की मॅडम गाण्याच्या बाबतीत जितक्या कडक आहेत, म्हणजे रियाजाच्या बाबतीत असेल किंवा एखाद्या कार्यक्रमातल्या गाण्याच्या बाबतीत असेल, तितक्याच त्या खूप हळव्या पण आहेत. हां. म्हणजे माझ्या आईनंतर मी जर म्हणेन तर त्या मुग्धा मॅडम आहेत. कारण जितकं त्या गाण्यासाठी ओरडल्यात ना, तितकंच म्हणजे एखाद्या मुलीप्रमाणे. म्हणजे खरं सांगायचं तर मी एकमेव त्यांची विद्यार्थिनी आहे की जिच्या लग्नाच्या केळवणापासून ते अगदी माझ्या मुलाच्या मुंजीपर्यंत सगळं, ह्या सगळ्यात माझ्या गुरु कायम होत्या. अरे वा, खूपच छान. म्हणजे मी म्हणते की एक आई जसं करते ना बरोबर. मुलांच्या बाबतीत आपल्या, बरोबर. की जिथे चुकेल तिथे कान पकडते आणि प्रेमाने जवळी घेते, माझ्या मॅडम ह्या तशा आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्याच गोष्टी मी त्यांच्याकडनं शिकली आहे. मला वाटतं एक उत्तम गुरु आपण म्हणतो, त्या सगळ्या उत्तम गुरुच्या ज्या व्याख्या आहेत त्या मुग्धा भट सामंत मॅडम यांच्यासाठी योग्य बसतात असं मी म्हणेन. आणि गुरु हा जसा आपल्याला उत्तम शिकवणारा असतो तसा आपल्या चुका दाखवणाराही असावा. म्हणजे आपल्या चुका जर दाखवल्या तर आपण त्या सुधारू शकतो. अगदी खरं आहे. याच्या बाबतीत ना मी एक गोष्ट सांगेन, एक हां. छोटीशी आठवण. मधला काळ असा होता 20 ते 25 वर्ष जो असतो, की माझं करिअर इतक्या छान टप्प्यावर होतं. खूप ठिकाणी कार्यक्रम चालू होते आणि कॉलेजमध्ये असताना खूप महोत्सव, खूप स्पर्धा, खूप छान सगळं चालू होतं. तर एक दिवस असा आला की एका दिवशी माझे 3 कार्यक्रम होते. अरे बापरे. हां, म्हणजे आदल्या दिवशी रात्रीचा कार्यक्रम हा उत्सवातल्या ललिताचा होता. हां. त्याच्यामुळे तो सुरू व्हायला उशीर झाला, तो पहाटे सुरू झाला, तो कार्यक्रम झाला. त्याच दिवशी संध्याकाळी ज्या शाळेत मी शिकले त्याच शाळेत माझी स्वतंत्र 2 तासांची मैफिल होती फाटक हायस्कूलमध्ये, आणि रात्री अजून एक कार्यक्रम होता. अरे बापरे. असे एका दिवशी 3 कार्यक्रम होते. हं. तर मी मॅडमना खूप कौतुकाने सांगायला गेले, मॅडम माझे असे ना एका दिवशी 3 कार्यक्रम झाले. तर त्या मला म्हणाल्या, चांगली गोष्ट आहे, पण 3 कार्यक्रमांमध्ये तू असं काहीतरी असेल ना की जे 3ही कार्यक्रमात एकच गाणं गायलेस. हां. तर मी म्हटलं हो, अर्थातच माझं आवडतं जे नाट्यसंगीत आहे, वद जाऊ कुणाला शरण, ते गाणं मी 3 वेळा म्हणजे 3ही कार्यक्रमामध्ये मी ते गायले. हं. तर मॅडम मला म्हणाल्या, पण आता मी तुला एक साधा प्रश्न विचारते, प्रत्येक वेळेला तू हे गाणं गायलीस, त्याच्यात प्रत्येक वेळी तुला नवीन काही सुचलं का गं? मी विचार केला, म्हटलं की नाही हो मॅडम, मी तसंच गायले. मग त्या म्हणाल्या, ह्याच्यात तुझी प्रगती कशी होणार मग? खरंय. प्रत्येक वेळी प्रत्येक कार्यक्रमामध्ये नवीन जागा सुचली पाहिजे, हे खरं गाणं आहे, हा खरा रियाज आहे. तर मी अशी जी हवेत थोडीशी फिरत होते ना, ती त्यांच्या ह्या वाक्याने अशी धाडकन जमिनीवर आली. म्हणजे तुम्ही जे आता म्हणालात की गुरूंनी आपल्यातले दोष पण दाखवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हो. आणि जेव्हा त्या असं चांगलं झालं, बरं झालं असं म्हणतात, तेव्हा समजून जायचं की आपलं गाणं चांगलं चाललंय. मला वाटतं गुरूंची दाद ही आपल्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाची असते आणि त्यामुळे आपण घडत जात असतो. आणि तुम्ही मगाशी जसं म्हणालात की मुग्धा भट सामंत मॅडमनी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि कुठच्याही कलेतला महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे रियाज. तर त्या रियाजाविषयी थोडंसं सांगा की तुम्ही रियाज कसा करायचात किंवा आत्ताचं रियाजाचं रुटीन कसं असतं?
आता प्रत्येक मुलीच्या आयुष्यात किंवा जिने कला हे आपलं करिअर म्हणून निवडलंय अशा मुलीच्या आयुष्यात 2 टप्पे येतात. बरोबर. एक तर लग्नाआधीचा टप्पा आणि हं. लग्नानंतरचा टप्पा. त्यावेळेस शक्य होतं मॅडमच्या सांगण्याप्रमाणे 4 वाजता उठून रियाज करणं किंवा एखादा कार्यक्रम आहे तर त्याची तयारी म्हणून 2-3 तास सलग रियाज करत बसणं, हे सगळं मी त्यावेळेस केलंय. हां. आणि मला असं वाटतं की तेच कुठेतरी आत्तापर्यंत पुरलंय असं नाही म्हणणार मी, पण ते जे केलेलं आहे सुरुवातीच्या काळामध्ये हं. की एखादी तान येत नसेल तर ती 50 वेळा करणं, खरं. हा जो रियाज आहे त्यावेळेचा तो आताही उपयोगी पडतो. पण आता लग्नानंतर थोडंसं असं होतं की तो वेळ मिळत नाही किंवा एक मूल झाल्यानंतर त्याच्याकडे जास्त बघावं लागतं. हो. मग ह्या सगळ्यामध्ये रियाज कसा करायचा? तर माझ्यासाठी मी असं म्हणते की मी जो स्वयंपाक करत असते की नाही, त्या स्वयंपाक करताना माझ्या डोक्यात गाण्याचे विचार चालू असतात. पण मला सांगा की हे झालं लग्नानंतरचं रुटीन. पण मगाशी तुम्ही म्हणालात की मी सुरुवातीला पहाटे 4ला उठून रियाज करायचे. तर तुम्ही गायन आणि वादन अशा दोन्ही प्रकारात विशारद आहात. तर गायनाचा रियाज आणि वादनाचा रियाज तुम्ही एकदम करायचात? म्हणजे हार्मोनियमवर वाजवतानाच गाणं म्हणत होतात की कसं? सुरुवातीला तसं झालं की हार्मोनियम वाजवता वाजवता गाणं म्हणणं. पण त्यानंतर जेव्हा गाण्याचे कार्यक्रम माझे सुरू झाले कॉलेजला गेल्यानंतर, तर ते थोडंसं कमी झालं. मग हार्मोनियमचा रियाज वेगळा आणि गाण्याचा वेगळा. हां. आणि गाणं हे तानपुऱ्यावरतीच म्हटलं पाहिजे असं थोडंसं मॅडमचं एक होतं की हार्मोनियम घ्या तुम्ही, पण शास्त्रीय संगीत जे आहे ना, ते मला असं वाटतं की तानपुरा लावला छान मस्त की तो सूर इतका छान जुळून येतो ना सगळा, त्यातली मजा वेगळी आहे. मला वाटतं प्राजक्ताताई ही मजा आमच्या श्रोत्यांना सुद्धा अनुभवायला आवडेल. तेव्हा एक छोटीशी गाण्याची झलक आता होऊन जाऊ दे. मी मगाशी ज्या गाण्याबद्दल बोलले, माझं खूप आवडतं गाणं आहे. म्हणजे गेली 16 वर्ष तरी मी हे गाणं म्हणतेय. त्या गाण्याची मजा अशी आहे की प्रत्येक कार्यक्रमामध्ये जरी ते गाणं माझ्या लिस्टमध्ये नसलं तरी माझी बाकीची नाट्यसंगीतं ऐकून त्या गाण्याची फरमाईश लोकांकडून आपोआप येते. हां. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांनी हे गाणं प्रसिद्ध केलंय, मूळ गायलंय, आशा खाडीलकर, एका स्पर्धेमध्ये त्यांच्याच समोर ते गाणं सादर करायची संधी मला मिळाली होती. अरे वा. आणि त्यांनाही ते फार आवडलं होतं. त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं होतं की तुझा आवाज नाट्यसंगीताला अतिशय चांगला आहे, तर माझ्याकडे ये की गाणं शिकायला. अरे वा, क्या बात आहे. तर माझं गाणं ऐकून ही त्यांच्यासारख्या एका मोठ्या गायिकेकडनं मिळालेली कॉम्प्लिमेंट आहे, जी मला खूप आवडली होती त्यावेळेस. खरंच. तर तेच गाणं मी तुम्हाला ऐकवते. संगीत सौभद्रमधलं गाणं आहे, वद जाऊ कुणाला शरण. वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला शरण, करील जो हरण संकटाचे, करील जो हरण संकटाचे, अग मी धरिन चरण त्याचे, सखये बाई बाई वद जाऊ कुणाला शरण ग, वद जाऊ कुणाला, जाऊ कुणाला, जाऊ कुणाला शरण ग. वा वा वा, खूपच छान. हे गाणं ऐकताना मी डोळे बंद करून गाणं ऐकत होते. मला वाटतं श्रोतेसुद्धा हे गाणं ऐकून मंत्रमुग्ध झाले असतील. खूपच छान. आणि मला वाटतं प्राजक्ताताई, जेव्हा एका दिग्गज कलाकाराकडून आपल्याला दाद मिळते तेव्हा ही पाठीवरची थाप आपल्या प्रगतीसाठी खूप मोलाची ठरते. तर हा एक हृदयाच्या कप्प्यात साठवलेला एक मोठा प्रसंग म्हणेन मी. बरं, पुन्हा एकदा या तुमच्या कलाप्रवासाकडे वळताना मी तुम्हाला असं विचारेन की तुम्ही मगाशी बोलताना म्हणालात की तुम्ही गाण्यांचे कार्यक्रम करत होतात. तर गाण्यांचे कार्यक्रम करायचे म्हणजे आता तुम्ही लग्नानंतर जेव्हा मैफिली करता तेव्हा आपला संसार आणि ह्या मैफिल सांभाळताना जी तारेवरची कसरत होते ती तुम्ही कसरत कशी सांभाळता? खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही. कारण गाणं ऐकायला हे सगळ्यांनाच आवडतं की आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यामधून एक तासभर छान गाणं ऐकलं तर प्रसन्नच व्हायला होतं. हो. पण ही वेगळी गोष्ट आहे. आणि गाणं हे करिअर म्हणून निवडणारी मुलगी घरात येणं ही खूप वेगळी गोष्ट आहे. खरंय. त्याच्यामुळे ह्याचा बॅलन्स हळूहळू साधला गेला असं मी म्हणेन. बरं, याविषयी आपण अजून बोलणारच आहोत.
पण तुम्ही जे आत्ता वाक्य म्हणालात की गाणं हेच करिअर हे निवडण्याचं तुम्ही ठरवलं, तर हा निर्णय नेमका कधी झाला? हा निर्णय साधारण माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर झाला. बरं. कारण ज्युनियर कॉलेजला असताना सुहास सोहनी सरांनी आम्हाला आकाशवाणीवरती आणलं होतं. आकाशवाणीचीच स्पर्धा होती समूहगीतांची आणि त्यात आमच्या कॉलेजचं गाणं दिल्लीपर्यंत गेलं होतं. अरे वा. किंवा पुढे सिनियर कॉलेजला गेल्यानंतर सुद्धा पित्रे सर असतील किंवा श्रीवल्लभ साठे सर असतील, ह्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं होतं. आणि ह्या सगळ्यामध्ये ना, मगाशी मी माझ्या गुरूंबद्दल बोलले, गुरु जितके महत्त्वाचे आहेत तितकंच तुम्हाला स्टेजवरती तुमचं गाणं सादर करायची संधी मिळणं ही फार महत्त्वाचं आहे. खरं. आणि ही संधी मला दिली ते निवास जोशी आणि आनंद प्रभुदेसाई यांनी. मी कॉलेजमध्ये असताना आनंद प्रभुदेसाई हे रत्नागिरीतलं खूप मोठं नाव होतं. हो. तर सुरुवातीच्या माझ्या काळामध्ये त्यांनी माझा आवाज ओळखून की हिचा आवाज नाट्यसंगीताला छान आहे असं ओळखून त्यांनी त्यांच्याबरोबर अनेक कार्यक्रमांमध्ये मला गायला लावलं असं मी म्हणेन. की एक दिवस कार्यक्रम झाला की लगेच दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन यायचा आणि तेव्हा असं व्हायचं, काका लगेच? म्हणजे ते नवीन नवीन होतं सगळं, सुरुवात होती ती. आणि काकांनी खूप छान गोष्टी आपोआप शिकवल्यात की स्टेजवरती गाणं कसं असलं पाहिजे, लोकांना ते कसं आवडलं पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी. तर माझं ग्रॅज्युएशन होईपर्यंत हे सगळं सुरू होतं. अभ्यासातही मी चांगली होते, मला 12वीतही छान मार्क होते, BComलाही छान मार्क होते. त्याच्यामुळे मी CS करण्याचा निर्णय घेतला होता. त्या दृष्टीने क्लासेस पण सुरू झाले होते. पण त्यावेळेस रत्नागिरीमधले CA वरद पंडित सर त्यांनी मला असं सांगितलं की तुझं हार्मोनियमचं विशारद झालंय, तू वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये गायलाही सुरुवात केली आहेस. बरं, हार्मोनियम विशारद तुम्ही कधी झालात? म्हणजे कॉलेजला असतानाच झालात का? हो, हार्मोनियम विशारद मी 2010 साली झाले. तुम्ही हार्मोनियम विशारद झालात तेव्हा तुमचं शिक्षण चालू होतं का? हो 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 2010 साली जेव्हा मी हार्मोनियम विशारद झाले त्यावेळेस मी कॉलेजच्या सेकंड इयरला होते. आणि मग गायन विशारद तुम्ही लग्नानंतर झाला आहात, तर साधारण ते कधी झालं पूर्ण? मी म्हटलं तसं 2010 साली हार्मोनियम विशारद झालं. तेव्हा माझं मुग्धा मॅडमकडे गाणं शिकणं सुरू झालेलं होतं आणि ते गळ्यावरती संस्कार होणं महत्त्वाचं होतं. बरोबर. आणि त्याच्यानंतर 3 वर्षांनी 2013 साली माझं गाण्याचं विशारद झालं. अरे वा. त्याच्यामुळे पंडित सरांनी त्यावेळेस असं सांगितलं की CS करायचं तर 4-5 वर्ष जो काही अभ्यास असतो त्याचा, तर तुला तोच करावा लागेल. बरोबर. जी कला तुझ्याकडे आहे ती 4-5 वर्षांसाठी का होईना पण तुला थोडी मुरड घालावी लागेल. तर आता तू ठरव. फक्त त्यांनी असं सांगितलं की कुठली तरी एकच गोष्ट कर, काय करायचं ते तू ठरव. त्याच्यामुळे अर्थातच माझ्या आई वडिलांनी मला सांगितलं होतं की तुला ज्या क्षेत्रात जायचंय ते क्षेत्र तू निवड, आमची काहीच हरकत नाही, पण जिथे जाशील तिथे मेहनत कर, मग तू कुठल्याही क्षेत्रात जा. बरोबर. त्याच्यामुळे त्यावेळेस मी खरं म्हणायचं तर गाणं हे करिअर म्हणून निवडण्याचा निर्णय घेतला. आणि तो निर्णय किती योग्य होता. तुम्ही आज खूप सक्सेसफुल आहात आणि मला वाटतं याचं सगळं श्रेय तुमच्या सगळ्या मार्गदर्शकांना जातं. मला असं वाटतं आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काही ना काही शिकतच असतो आणि विशेषतः जेव्हा कलाकार व्यक्ती आपल्या सानिध्यात येतात तेव्हा त्या प्रत्येक कलाकारातनं काहीतरी एक एक छान गुण आपण शिकत असतो आणि ते सगळे गुण जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक छान मोठा कलाकार तयार होत असतो. आणि मला वाटतं हे सगळे धडे गिरवत आज तुम्ही या स्थानावर आलेले आहात. तर पुन्हा मी मागाच्याच प्रश्नाकडे येते की संसार आणि या मैफिली सांभाळताना तुमची तारेवरची कसरत कितपत होते, म्हणजे घरच्यांचा पाठिंबा कसा असतो? कारण तुम्ही म्हणालात की तुम्हाला एक लहान मुलगा आहे, तर हे सगळं कसं साधता येतं तुम्हाला? खरं सांगायचं झालं तर कुठलीही कलाकार स्त्री ही तिच्या घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. नक्कीच. तुम्ही म्हटलात तसं की कार्यक्रम असतात वेगवेगळे, ते अर्थातच बऱ्यापैकी रात्रीचे असतात. हो. त्यामुळे माझ्या मुलाकडे पूर्णतः माझे सासू सासरे बघतात. अरे वा. आणि मी अगदी बिनधास्त कार्यक्रमाला जाते. म्हणजे त्याचं कसं होईल किंवा घरी कसं होईल सगळं मॅनेज, याचं टेन्शन मला नसतं. कारण मगाशी पण मी म्हटलं तसं आनंद काकांनी एक वाक्य सांगितलं होतं की जेव्हा तुम्ही स्टेजवर येता तेव्हा बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून 100% गाण्यावरतीच फोकस झाला पाहिजे. नक्कीच. आणि एका स्त्रीच्या आयुष्यात तर अनेक कप्पे असतात विचारांचे. हो. अगदी म्हणजे उद्याच्या जेवणापर्यंत आपण जाऊन पोचतो की उद्या कसं करायचं सकाळी उठून हे सगळं. पण जेव्हा मी गाण्याच्या कार्यक्रमाला जाते ना तेव्हा माझ्या नशिबाने मी म्हणते की माझे सासू सासरे घरात आहेत किंवा माझे मिस्टर नोकरीवरनं आल्यानंतर ते खूप छान पद्धतीने हे सगळं आता मॅनेज करतायत. त्याच्यामुळे मला आता कसलीच काळजी नसते आणि मी खूप बिनधास्तपणे कार्यक्रमाला बाहेर जाते.
अरे वा. म्हणजे माझा मुलगा 8 महिन्याचा असल्यापासून मी कार्यक्रमांना परत सुरुवात केली. अरे बापरे, काय सांगता. हो. पण मला सांगा की एवढं लहान मूल सांभाळून कार्यक्रम करणं म्हणजे कितीही म्हटलं तरी लहान मूल, म्हणजे 8 महिन्याचं मूल म्हटलं की थोडी आई हवी असते. तर असं कधी झालंय का, आई बाहेर चाललीये आणि आता आई तू जाऊ नकोस कार्यक्रमाला, असं कधी झालं होतं का? अजिबातच नाही. त्याही बाबतीत मी स्वतःला खूप नशीबवान समजते की माझ्या मुलाने कधी तो हट्ट केलाच नाही. सुरुवातीला थोडंसं असं व्हायचं की त्याला पण जेव्हा लोकल कार्यक्रम असायचे, जवळचे कार्यक्रम आहेत, तर आई मी येतो तुझ्याबरोबर, मग मी त्याला घेऊन जायचे. हां. मग तो आमच्या तबलेवाल्यांबरोबर बाजूला बसलेला असायचा आणि त्या सगळ्यांची पण त्याची इतकी छान ओळख झाली ना हं. की त्याला जरी मी घेऊन गेले तरी अर्ध लक्ष त्याच्याकडे असं कधीच झालं नाही. आणि आता तर म्हणजे तो मोठा झालाय थोडा, हं. त्याच्यामुळे तोच मला विचारतो, आई तुझा इकडे कार्यक्रम कधी आहे, हं. तिकडे कार्यक्रम कधी आहे. त्याच्यामुळे मी असं म्हणेन की एक समृद्ध माहेर जसं मला मिळालं तसंच एक सुंदर सासरही मला मिळालं. अरे वा. आणि म्हणूनच हे सगळं शक्य आहे. मला वाटतं आपली मुलं हे आपलं प्रतिबिंब असतात आणि त्यामुळे ते प्रतिबिंब तिथे उमटलं आणि तुमच्या मुलाने तुम्हाला उत्तम अशी साथ दिली घरच्यांबरोबरच. बरं प्राजक्ताताई, ही झाली संसारातली कसरत. पण असं कधी झालंय का की उद्या माझा कार्यक्रम आहे आणि माझा आवाज बसलाय? असं खूपदा झालंय. अरे बापरे. कारण सर्दी खोकला होणं हे अगदी कॉमन आहे आणि गायक लोकांनी खूप पथ्य सांभाळली पाहिजेत असं आहे खरं तर. पण मी आत्तापर्यंत अशी कुठलीच पथ्य फारशी सांभाळलेली नाही आहेत. म्हणजे अगदी आईस्क्रीम खाऊन सुद्धा मी गाण्याचा कार्यक्रम केलेला आहे. हं. पण तुम्ही म्हणता तसं आवाज बसणं हं. हे खूपदा झालंय किंवा खोकला आहे, सर्दी आहे. पण पुन्हा एकदा मी म्हणते की परमेश्वर पाठीशी उभा राहतो. असं जेव्हा झालंय तर ते सगळे कार्यक्रम उत्सवांमधले होते आणि काही ठिकाणी तर अगदी देवळात म्हणजे देवाच्या समोर जाऊन गाणं होतं. हं. नशिबाने कुठेही तास दीड तासात मला खोकला लागलेला नाही. मला वाटतं भगवंत साक्षात तुम्हाला आशीर्वाद देत असावा आणि तुमचं गाणं छान सादर होत असावं. अगदी खरंय. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की तुमचे जर का प्रामाणिक प्रयत्न असतील किंवा तुमची इच्छाशक्ती असेल ना हां. तर नशीबही तुमच्या बाजूने येतच. 100%. प्राजक्ताताई, मागाशी तुम्ही बोलता बोलता आशाताई खाडीलकरांचा उल्लेख केलात की त्यांनी तुम्हाला तुमच्या गाण्यासाठी उत्तम अशी दाद दिली होती. तर असा तुमच्या एवढ्या सगळ्या प्रवासातला एखादा असा प्रसंग सांगा की जो तुमच्या आठवणीत अजूनही राहिलेला आहे. असे खूप प्रसंग आलेत. पण हं. 2 तासांची स्वतंत्र मैफिल जी मी केली ती गणेशवाडीला केली. हां. हरिभक्तपरायण नारायणबुवा काणे जे राष्ट्रीय कीर्तनकार होते हं. त्यांच्याकडे मी ती केली. अरे वा. आणि तिथून खऱ्या अर्थाने मी म्हणेन की माझ्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलींना सुरुवात झाली. तर ती पहिलीच मैफिल असल्यामुळे ती अर्थातच लक्षात राहिली. त्याच्या आधी कार्यक्रम खूप केले पण एकटीचा 2 तासाचा कार्यक्रम तो पहिला झाला. हं. ह्याच अनुषंगाने मी एक वेगळा अनुभव सांगते की टाळ्या मिळतात, गाण्यांना वन्समोरही मिळतात, लोकांची भरभरून दाद मिळते. पण काही कार्यक्रमांमध्ये मी असा अनुभव घेतलाय की लोकांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलंय. बरं. आपण म्हणतो की सगळं विसरून त्या संगीताच्या विश्वामध्ये जाणं हं. किंवा संगीत हे माध्यम आहे परमेश्वरापर्यंत पोचण्याचं, हो. ती एक साधना आहे. तर त्या भैरवीला म्हणा किंवा काही ठिकाणी पसायदान जे आहे ते ऐकल्यानंतर लोकांच्या डोळ्यात पाणी आलंय आणि हा अनुभव खूप वेगळा आहे, खूप सुखद आहे. मला असं वाटतं प्राजक्ताताई, जेव्हा एखादा कलाकार आपलं देहभान विसरून आपली कला सादर करतो तेव्हा ती नक्कीच लोकांच्या हृदयापर्यंत पोचते आणि मला वाटतं ती दात आपल्यासाठी फार महत्त्वाची असते आणि म्हणूनच लोकांच्या डोळ्यात पाणी येत असावं तुमचं गाणं ऐकल्यावर. आणि मी म्हणते नेहमी की कुठल्याही मैफिलीचं यश हे साथीदारांवरही तितकंच अवलंबून असतं. खरंय. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये ना माझ्या सगळ्या साथीदारांनी पण मला खूप सहकार्य केलंय. हं. म्हणजे अगदी रात्री अपरात्रीचे प्रवास असोत तर ह्या सगळ्या माझ्या साथीदारांबरोबर मी कायम जाते येते. पण कधीच आजपर्यंत कुठेच असं काही खटकलेली गोष्ट नाहीये. हं. किंवा मी म्हणते तसं जो विश्वास माझ्या आईबाबांनी दाखवला होता तोच विश्वास माझ्या सासरच्यानेही दाखवला. हं. त्याच्यामुळे तो काहीच प्रश्न आला नाही कधीच. आणि मला असं वाटतं की कुठल्याही मैफिलीला जाताना हे मुद्दे पण तितकेच महत्त्वाचे असतात. खरंय. त्याच्यामुळे या निमित्ताने मी माझ्या सगळ्या साथीदारांचे पण आभार मानते असं नाही म्हणणार, पण त्यांच्यामुळे हे सगळं सोपं झालंय हं. असं मी निश्चितपणाने सांगेन. आणि मगाशी एक मुद्दा मी जो म्हटला की मी माझ्या आवाजाची फारशी काळजी म्हणजे खूप हं. पथ्य वगैरे आत्तापर्यंत केलं नाहीये, पण हे जे माझे साथीदार आहेत ना हं. हेच मला कायम आठवण करायचे, प्राजक्ता तू हे खाऊ नको हं, तू हे पिऊ नको हं. हां. तर आता थोडंसं लक्षात येतंय की नाही आता आपल्या आवाजाची काळजी आपण घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही जसं म्हणालात मगाशी की खोकला झालाय, सर्दी झाली आणि कार्यक्रम आहे तर आता थोडंसं आयुर्वेदिक सल्ल्याने मी थोडीशी औषध पाणी त्यावेळेस घेते हां. आणि नशिबाने आत्तापर्यंत कार्यक्रम सगळे छान झालेत.
खूपच छान. पण तुम्ही आता जसं म्हणालात, की मी आवाजाची काळजी घेतेय आणि आयुर्वेदिक उपचार घेतेय. पण जे कलाकार आता गाणं शिकतायत, तर त्यांनी त्यांच्या आवाजाची काळजी घेण्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे रुटीनमध्ये त्यांच्या? मला असं वाटतं की पहाटेचा रियाज हा फार महत्त्वाचा आहे. खरंच पहाटे उठून प्राणायाम, ओंकार साधना केली ना, तर ते आपल्याला खूप पुढपर्यंत जाऊन पुरतं, जसं ते मला पुरलंय. हां, आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगदीच तेलकट खाणं किंवा अगदीच सतत गार पिणं थोडंसं टाळावं. बरं. आणि रियाज मात्र रोजचा झालाच पाहिजे. मी मगाशी म्हटलं तसं एका जागी बसून 2-2 तास करता येणं शक्य नसेल. तर जसं मी मगाशी म्हटलं की आपण तो वेळ बॅलन्स करायचा. आणि रियाज आणि परफॉर्मन्स ह्याच्यातला फरकच आहे ना, की रियाज हा स्वतःसाठी असतो बरोबर. आणि परफॉर्मन्स आपण लोकांसमोर करतो. हे खूप छान सांगितलं तुम्ही प्राजक्ताताई. याच अनुषंगाने प्राजक्ताताई तुम्हाला मी आता विचारते, की आजच्या युवा पिढीने संगीताचं शिक्षण घेत असताना शास्त्रीय संगीतच शिकलं पाहिजे की पाश्चात्य संगीताचे धडे घेतले पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की पाश्चात्य संगीतही तितकंच चांगलं आहे, तेही शिकावं. हं, गाण्यामध्ये वेगवेगळे जे प्रकार आहेत ना, सुगम संगीत आहे किंवा नाट्यगीत आहे, शास्त्रीय आहे, लावण्या आहेत, हं. ऑर्केस्ट्रामध्ये गाणं आहे, बरेच प्रकार आहेत. पण माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की कुठलाही प्रकार तुम्ही गा, पण शास्त्रीय संगीताचा पाया असणं फार गरजेचं आहे, कारण त्याचा उपयोग तुम्हाला या सगळ्या गीतप्रकारांमध्ये होतोच. बरोबर आहे. त्यामुळे आजच्या पिढीने थोडंफार तरी शास्त्रीय संगीत शिकलं पाहिजेच. बरोबर आहे. प्राजक्ताताई, तुमचा हा कलाप्रवास सगळ्यांसाठीच खूपच प्रेरणादायी असा आहे आणि आजची युवा पिढी तुमच्याकडे एक प्रेरणास्थान म्हणून नक्कीच बघतील असं मी म्हणेन. आजच्या या युवा पिढीने जास्तीत जास्त संगीताचे धडे गिरवावेत असं मलाही वाटतं. नक्कीच. असं म्हटलंय ना की गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. त्याचप्रमाणे मी सुद्धा माझ्या गुरूंचा वारसा पुढे चालवण्याचा माझ्या परीने प्रयत्न करते, गुरु शिष्य परंपरेतून. खूपच छान. प्राजक्ताताई, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या कलाप्रवासाविषयी आपण खूप छान गप्पा मारल्या आणि आपल्या या गप्पा सगळ्यांनाच खूप आवडल्या असतील. आकाशवाणी परिवारातर्फे मी तुमचे मनःपूर्वक आभार मानते. धन्यवाद. अगदी लहानपणापासून आकाशवाणीशी असलेलं माझं नातं आज या माझ्या कलाप्रवासापर्यंत येऊन पोचलंय. खूप छान वाटतंय. खूप खूप धन्यवाद. प्राजक्ताताई, तुमचे आभार तर मी मानले आहेतच, पण हा तुमचा कलाप्रवास आहे, तर मला असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाची सांगता तुमच्या भैरवीने आपण करूया. वैकुंठीच्या राया रे अगा, वैकुंठीच्या राया अगा, विठ्ठल सखया अगा, नारायणा अगा, वसुदेव नंदना. वैकुंठीच्या राया रे अगा, वैकुंठीच्या राया राया, वैकुंठीच्या 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 राया. श्रोतेहो, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून मी रेडिओ सखी वंदना मुसळे आता तुमचा निरोप घेतेय. पुन्हा भेट आहेच. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य